भोर तालुक्यामध्ये भोंगोली नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये एक सबस्टेशनचा एक इश्यू होता, ज्याच्यासाठी रविवारी एक मोठं आंदोलन भोर तालुक्यात भोंगोली गावात झालं होतं आणि त्याच्यासाठी सगळेच गावकरी, म्हणजे ह्याच्यात कुठलाही पक्ष नाही, आम्ही भोरकर म्हणून सगळे जे भोर तालुक्यावर प्रेम करणारे सगळे लोक असे आम्ही सर्व पक्षीय लोक माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. सविस्तर चर्चा झाली आणि पुन्हा एकदा बसायचं आमचं ठरलंय. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कधी बोलवतील तेव्हा पुन्हा एकदा आम्ही चर्चेला बसणार आहोत. लोकांचं काय म्हणणं आहे त्या प्रश्नाला विरोध आहे, काय नेमकं कारण आहे मुद्दे आज मांडले? 2-4 एक लँड ॲक्विजिशनचा आहे. लोकांना भीती आहे की शेती करता येणार नाही आणि भोर तालुक्यामधले अनेक गावं बाधित होतील. त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून कलेक्टरांनाही आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी की या सगळ्याचा एक रिपोर्ट त्यांनी तयार करावा. आमची अपेक्षा आहे पुढच्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आम्हाला एक महत्वाची या निमित्तानं गोष्ट आढळली आहे की सत्ताधारी पक्षातलेच आमदार सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत होते. नेमकं काय त्यांच्या हाती लागलेलं आहे आणि सरकारनं आश्वासन काय दिलेलं आहे? ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, कारण का संग्रामदादा थोपटे आज भारतीय जनता पक्षात आहेत. स्थानिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत. तिथे स्थानिक जे लोक आंदोलन करणारे आहेत तेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही त्या विरोधात आम्ही विरोधक आहोतच. त्याच्यामुळे हा एक जरा गमतीशीर प्रश्न आहे. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की संग्रामदादा असतील किंवा अजित पवार गटाचे लोक असतील, हे सगळे यावेळेस आमच्याबरोबर उभे राहिले आहेत. ह्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते आणि सर्वसामान्य मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्याच्या बाजूनी सरकारच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट हे उभे राहिलेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते, कारण का शेवटी राजकारण चालू राहतं. राजकारण इलेक्शनला घेऊ